नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानंकुर फाउंडेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि देशाचं राजकारण हे तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः देशाच्या राजकारणाचं असलेलं जो काही वादळ आहे तो वादळ संसदेमध्ये दिसतोय आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळामध्ये दिसून येत आहे. मग आता अशा वेळेस महाराष्ट्र राज्याची असलेली परिस्थिती खरंच बिघडली आहे का? विशेषतः आर्थिक स्वरूपातली परिस्थिती. मग याच्यावर आपल्याला भाष्य करणं फार गरजेचं आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वपूर्ण असलेल्या काही संकल्पना आहे, त्या संकल्पना आपल्या पार्लमेंट ह्या चॅप्टरशी निगडीत असल्यामुळं आपल्याला त्याच्यावर भाष्य करणं म्हणजे गरजेचंच आहे. मग अशा वेळेस आपल्या पार्लमेंट चॅप्टरमध्ये किंवा संसदेच्या चॅप्टरमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की पर्टिक्युलर एक गोष्ट ज्याला आपण सप्लिमेंटरी ग्रांट्स म्हणतोय, सप्लिमेंटरी ग्रांट्सवर जास्त प्रकारचं असलेलं क्वेश्चन्स विचारले गेले आहे. मग आता अशा वेळेस सप्लिमेंटरी ग्रांट्स काय आहे? सप्लिमेंटरी ग्रांट्सच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सध्या महाराष्ट्र हे अशा प्रकारची सप्लिमेंटरी ग्रांट जास्त मागतंय का? आणि हे सगळ्या पुरवणी मागण्या ज्या आहे त्या पुरवणी मागण्या आपल्या देशाची विशेषतः आपल्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती खरंच ढासळली आहे का याच्यावर भाष्य करताना दिसून येते. मग आपला अभ्यासाचा दृष्टिकोन असा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये पुरवणी मागण्या म्हणजे काय, पुरवणी मागण्याचं असलेलं कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स कोणते कोणते आहे आणि त्या संदर्भामध्ये अजून आपल्याला पुरवणी मागण्या का कराव्या लागताय आणि त्याची गरज काय आहे. मग खरंच आपल्याकडे रेव्हेन्यू जनरेट होत नाही का? का रेव्हेन्यू जनरेट होऊनही सुद्धा त्या प्रकारचा असलेला एक्सेस अमाऊंटमध्ये खर्च वाढत चाललेला आहे. मग आपला जो काही बॅलन्स असतो की रेव्हेन्यू किती येणार आहे आणि आपण एक्सपेंडिचर किती करणार आहे, मग या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्र अडकत चालला आहे का? कारण की ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती नसेल तर उद्या चालून आपल्या असलेल्या पेपरमध्ये विशेषतः राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये सप्लिमेंटरी ग्रांट्सवर जर क्वेश्चन येत असेल, मग सप्लिमेंटरी ग्रांट्सची मागणी का बरं वाढत चालली आहे, त्याची कारणं कोणती कोणती आहे, अशा प्रकारचा सरळ सरळ जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला तो डीलही करता आला पाहिजे. याच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ह्या पुरवण्या मागण्या काय असतात आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती खरंच खालावली आहे का याच्यावर आज आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. आता बघा, कोणताही देश असेल किंवा कोणतंही राज्य असेल, त्या देशाला किंवा त्या राज्याला जर त्याचं असलेलं प्रॉपरली सरकार चालवायचं असेल तर त्याला पैसा हा खर्च करावाच लागतो. आता हा खर्च जेव्हा केला जाणार आहे तो खर्च करत असताना महत्त्वपूर्ण गोष्टीवर खर्च होणं हे अपेक्षितच आहे. कारण की लोकांचं कल्याण करणं, लोकांना विविध प्रकारच्या सेवा देणं, ह्या सगळ्या गोष्टी करायचं कार्य हे कोणाला म्हणजे म्हणतो आपण ना, इम्प्लिमेंट करणं हे कंपल्सरी असतं तर सरकारला असतं. सरकार त्या गोष्टी डिनाय करू शकतं का? नाही करू शकत. मग अशा वेळेस जर सरकार त्या गोष्टी डिनाय करू शकत नसेल, सरकार त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट करू शकत नसेल, तर आपण काय म्हणतोय की सरकार हे एका प्रकारचं अकार्यक्षम आहे आणि सरकारमध्ये आता पहिल्यासारखी गोष्ट राहिलेली नाहीये. म्हणून सरकार काय करतं की त्या त्या वर्षासाठी एक फिनान्शियल इयर किंवा ज्याला आपण आर्थिक वर्ष म्हणतो त्या आर्थिक वर्षामध्ये बजेट तयार करतं आणि ह्या बजेटच्या माध्यमातून त्यांचा असलेला जेवढा काही पैसा जमा होतोय त्या जमा झालेल्या पैशातून खर्च करण्याची कॅपॅसिटी ठेवतो. मग जमा करत असताना शासनाला विविध प्रकारच्या करांच्या माध्यमातून ज्याला आपण टॅक्स म्हणतो, टॅक्सेशनच्या माध्यमातून पैसा भेटतो. कधी कधी शासनाला पैसा कमी पडला तर शासन कर्जही काढतं ना, जसे की आपण करतो. आपल्याकडं आपला पगार असतो परंतु पगार कमी पडतो म्हणून कधी कधी कर्ज काढतो. मग अशा प्रकारची सिच्युएशन सरकारची पण असते. मग सरकार स्वतःचा रेव्हेन्यू किती जनरेट होतोय, स्वतःच्या रेव्हेन्यू जनरेटच्या माध्यमातून प्लस त्या प्रकारचं असलेलं कर्ज काढून स्वतःकडे किती टोटल जमा झाली आहे, त्या जमेतून किती खर्च करतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ पर्टिक्युलर बजेटमध्ये मांडला जातोय. परंतु बजेटमध्ये मांडल्यानंतर त्या बजेटचं जेव्हा ॲलोकेशन केलं जातं, पर्टिक्युलर जो काही कन्सर्न मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीला पैसा अलोकेट केला जातो आणि आपल्याकडं आर्टिकल 114 अंतर्गत एक बिल पास करून, त्या बिलाचं नाव आहे अप्रोप्रिएशन बिल, त्याला मराठीतून म्हणतात विनियोजन बिल. मग हे विनियोजन विधेयक पास करून त्या त्या मिनिस्ट्रीला त्या त्या असलेल्या खात्याला आपण पैसे अलोकेट करायला सुरुवात करतो आणि त्यांना सांगतोय की हा पैसा तुम्हाला तेवढा दिलेला आहे, तुम्ही आता बिंदास काय करू शकतात, खर्च करू शकतात. अशा पद्धतीची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्या बजेटच्या माध्यमातून केल्या जाते. परंतु कधी कधी काय होतं की एखादं खातं असतं, जसं की आपण उदाहरण घेऊ ॲग्रिकल्चरचं खातं, ज्याला ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री म्हणतात. मग ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री आहे
आता ह्या मिनिस्ट्रीला सम काइंड ऑफ अ पैसा आपण दिला, असं समजा की 5,000 कोटी दिले. किती दिले? 5,000 कोटी. आता 5,000 कोटी जर आपण यांना देत असेल तर कदाचित तो केलेला खर्च हा जास्त पण असू शकतो, कदाचित 5,000 कोटी त्याच्यापेक्षाही जास्त लागणार आहे, कधी कधी त्याच्यापेक्षाही कमी लागून जातो. मग अशा पद्धतीने पैशाची जुळवाजुळव त्या ॲग्रिकल्चर मिनिस्टरला करावी लागते. मग आपल्या पार्लमेंटमध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेवढा काही पैसा तुम्ही फिनान्शियल इयरमध्ये इथं अलोकेट करणार आहे, जेवढा काही पैसा हा फिनान्शियल इयरच्या माध्यमातून तुम्ही अलोकेट करणार आहात, ते अलोकेट करत असताना त्या फिनान्शियल इयरमध्ये तेवढा तुम्ही काय करायला पाहिजे? खर्च करायलाच पाहिजे. मग खर्च करत असताना कदाचित तुमच्याकडे पैसे येतील, कदाचित पैसे येणार पण नाहीये, किंवा पैशाची असलेली कमतरता भासायला लागल, किंवा पैसे जास्तच खर्च होऊन जात असेल. अशा विविध प्रकारच्या गोष्टी सिच्युएशन कधी कधी येऊ शकतात. याच्यासाठी आपल्याकडं पार्लमेंटच्या असलेल्या प्रोव्हिजन्समध्ये, संसदेच्या कार्यपद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण नमूद करून ठेवलेली आहे, ती म्हणजे काय? पुरवणी मागणी. त्याला आपण इंग्लिशमध्ये सप्लिमेंटरी ग्रांट्स म्हणतो. आता हे सप्लिमेंटरी ग्रांट्स काय आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठं कुठं प्रोव्हिजन दिले आहे हे सगळं बघायचं आहे. परंतु त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण जी काही बातमी आहे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये, ते आपण तिथं थोडंसं ॲनालिसिस करणार आहोत. मग हे ॲनालिसिस करत असताना लोकसत्ता न्यूजपेपर आणि लोकसत्ताच्या न्यूजपेपरमध्ये एक छानशा प्रकारचं असलेलं आर्टिकल आलं होतं, जे की विद्यार्थ्यांच्या नजरेमध्ये वाचूनही झालं होतं, परंतु तरीही पण अजून विद्यार्थ्यांना त्याची क्लिअरिटी आली नव्हती. हेडिंग काय होती ह्या न्यूजपेपरची? हेडिंग ही होती की चालू वर्षात 1.25 लाख कोटीची पुरवणी मागणी केली गेली आहे. कारण की आपल्याकडं फिनान्शियल इयर असतं, जसं मी पहिले तुम्हाला सांगितलं, एक आर्थिक वर्ष असतं. मग 1 एप्रिल ते 31 मार्च अशा पद्धतीच्या असलेल्या ह्या टाइम पिरियडसाठी, तेवढ्या वर्षासाठी आपल्याकडं बजेटमधून पैसे दिल्या जातात. मग अशा स्वरूपामध्ये ह्या बजेटच्या माध्यमातून जेवढे काही आपल्याकडं पोर्टफोलिओज मिनिस्ट्री आहे, म्हणजे विविध प्रकारच्या मिनिस्ट्री आहे, मंत्रालय आहे, त्यांना आपण पैसे अलोकेट करत असतो. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याकडं पुरवणी मागण्याचाही काय आहे? अधिकार आहे. परंतु पुरवणी मागणी म्हणजे मला थोडा पैसा एक्स्ट्रा द्या, अशा प्रकारची असलेली ही जी मागणी असती, तर ही मागणी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसून येते की 1.25 लाख कोटीपर्यंत गेलेली आहे. म्हणजे सिंपल भाषेमध्ये असं समजा की आपल्याकडं पर्टिक्युलर प्रत्येक मिनिस्ट्रीला जो काही पैसा दिला आहे तो कमीच पडलेला आहे. आणि हा पडलेला पैसा कमी हे काय दाखवतं? की सरकारकडे काय नाहीये? पैसाच राहिलेला नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पैसा कमी असणं किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पैशाची असलेली थोडीफार पद्धतीची असलेली परिस्थिती बिकट झालेली आहे, किंवा खर्च जास्त वाढत चाललेला आहे, हाही संदर्भ तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये केला जातोय. मग इथं क्रिटिसाइज केलेला आहे की आपला जो राज्याचा अर्थसंकल्प आहे, जो की 2024-25 साठी आहे, तर अशा वेळेस आपल्याला लक्षात येते की तुमचं असलेलं 25-26 साठी आहे, तर आपल्याला असं लक्षात येत आहे की 2025-26 साठी राज्यांनी जो कोणताही त्या प्रकारचा अर्थसंकल्प मांडला होता, तर त्याच्यामध्ये सुमारे 7 लाख कोटीचं असलेलं बजेट आपलं होतं. काय होतं? 7 लाख कोटीचं बजेट आपलं होतं महाराष्ट्र राज्याचं. त्याच्यामध्ये आतापर्यंत 3 सेशन चालू आहे ना, तिसरं सेशन चालू आहे. आपल्याकडे 3 सेशन असतात. एक असतं बजेटरी सेशन, दुसरं असतं तुमचं असलेलं मान्सून सेशन, आणि तिसरं असतं ते म्हणजे विंटर सेशन. मग अशा वेळेस आतापर्यंत तिसऱ्या सेशन पर्यंत आपल्याकडे जवळपास 1,32,000 कोटी रुपयाचं असलेलं काय झालेलं आहे? तर इथं पुरवण्याच्या मागण्या केलेल्या आहे, मागणी पुरवणी केलेली आहे, सप्लिमेंटरी ग्रांटची मागणी केलेली. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो का की शासनाचा असलेला काय वाढत चाललेला आहे? खर्च वाढत चाललाय. खर्च वाढत आहे म्हणून तुमच्याकडे असलेले जेवढे काही मिनिस्टर आहे, त्या मिनिस्टरला जेवढं काही पोर्टफोलिओच्या माध्यमातून पैसे अलोकेट केले होते, ते सगळे आता काय झालेले? कमी पडताय. मग आता कमी पडत असेल तर अशा वेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कशामुळे कमी पडतोय? शासनाचा काय वाढत चालला आहे? खर्च वाढत चाललाय. मग तो खर्च प्रॉफिटेबल आहे का? तो खर्च खरंच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये युजेबल आहे का? हा प्रश्न आपल्याला नंतर डिस्कस करायचा, किंवा याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचंच नाहीये. जसं की लाडकी बहीण असेल, कर्जमाफी योजना असेल,
अशा विविध प्रकारच्या असलेल्या किंवा पेन्शन असेल, अशा विविध प्रकारच्या असलेल्या ज्या काही गोष्टी आहे, ज्या काही गोष्टींचा खर्च आहे, जर तिथं शासनाने कंटिन्युअसली वाढवतच गेला, तर तुम्ही जो काही बजेट सादर केलेला आहे 7,000 लाख कोटीचा, तर त्यावेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये 7 लाख कोटीचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खर्च हा जास्तच का बरं लागतोय आणि रेव्हेन्यू तेवढं काय आहे तुमचा कमी आहे. म्हणून तुमच्याकडं आता जवळपास 7 लाख कोटीच्या असलेल्या बजेटमध्ये 1,32,000 कोटीच्या आतापर्यंत पुरवण्या मागण्या दाखल केलेल्या आहे. म्हणजे एकंदरीत असं म्हटलं जात आहे की आपल्या भारत देशाच्या मध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपल्याकडं शासनाचा खर्च वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे पुरवण्याची मागणी काय झाली आहे, वाढत चाललेली. सहसा सहसा तुमचा जेवढा बजेट असतो ना, त्या बजेटच्या 15% तुम्ही पुरवण्या मागण्या मागू शकतात. लक्ष ठेवायचं किती, तर 15% तुम्ही एवढं काय करू शकतात, सप्लिमेंटरी ग्रँटची डिमांड करू शकतात. आणि हे सप्लिमेंटरी ग्रँट्स तुम्हाला तुमच्या बजेटच्या 15% पर्यंत मागण्याची प्रथा मांडली गेली आहे. संविधानामध्ये कुठं सांगितलेलं नाहीये, परंतु सहसा असं पाळलं जातं की तुम्ही 15% पर्यंत तिथं सप्लिमेंटरी ग्रँट्स मागू शकतात. मग आता सप्लिमेंटरी ग्रँट्स आपण मागतोय, मग याचं असलेलं प्रोव्हिजन कुठं आहे हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. पण तत्पूर्वी आपल्याला आता सध्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काय काय आहे आणि कशामुळे एवढा खर्च केला जातोय, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे. गोशाळा बांधायची आहे तर 122 कोटी 64 लाख रुपये आपल्याला खर्च करणं आहे. मेट्रो प्रकल्प आहे, त्याचं कर्ज व्याज वगैरे परतफेड आपल्याला करायची आहे, त्याचे 1500 कोटी करायचे आहे, खर्च करायचा आहे. म्हणजे एवढा खर्च आपल्याला करायचा आहे. मग साहजिकच आहे प्रत्येक मंत्र्याला त्या प्रकारचा पैसा अलोकेट करणं गरजेचंच आहे. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आहे, अमृत अभियान आहे, नगरपालिका नगरपंचायती यांचा खर्च आहे तो 5,552 कोटीचा आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघायला गेला तर या अंतर्गत पुरवणी मागण्यामध्ये जेवढ्या काही महत्वपूर्ण असलेला खर्च आहे तो खर्च याच्यामध्ये काय केलेला आहे, सांगितलेला आपल्याला दिसून येतोय. मग हा खर्च खरंच तो चांगला आहे का, प्रॉपरली युटिलाइज केला जात आहे का, ही सगळी गोष्ट ज्यावेळेस आपण बघतो तर देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी हा खर्च करणं काय असतं, गरजेचं असतं. मग अशा स्वरूपामध्ये आपण बघूया की एक्झॅक्टली की आपल्याकडं काय काय स्वरूपातलं असणार आहे. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं कंबाईन पूर्व परीक्षा आणि कंबाईन मुख्य परीक्षा ह्या 2 एक्झामसाठी आपली रेकॉर्डेड बॅच आपण इथं फक्त मात्र 800 रुपयामध्ये दिलेली आहे. आता ही रेकॉर्डेड बॅच आहे मान्य आहे, परंतु याच्यामध्ये पंचायत राज इन्स्टिट्यूशन नावाचा जो काही चॅप्टर आहे, पंचायत राज व्यवस्था, तो मी स्वतः लाईव्ह घेणार आहे. रेकॉर्डेड बाकीच्या गोष्टी असणार आहे, परंतु पंचायत राज व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी लाईव्ह असणार आहे. म्हणजे तुम्हाला 800 रुपयामध्ये संपूर्ण महत्वपूर्ण असलेल्या कंबाईन आणि तुमच्या मेन्सच्या ओरिएंटेशननी, कंबाईन मेन्सच्या ओरिएंटेशननी पॉलिटीची बॅच असणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या स्वरूपातले चॅप्टर्स कव्हर केले गेलेले आहे आणि सोबतच त्या अंतर्गत तुम्हाला पंचायत राज व्यवस्था लाईव्ह स्वरूपामध्ये भेटणार आहे. ज्या कोणालाही त्या प्रकारचं असलेलं हे पाहिजे असेल, ही बॅच परचेस करायची असेल तर माझा नंबर देतोय, माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही बिंदास मला कधीही कॉल करू शकता. सोबतच 21 डिसेंबर पासून आपण PSR ऑप्शनलची बॅच स्टार्ट करतोय. PSR ऑप्शनल बॅच ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा करायची आहे, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तर त्यांनी PSR ऑप्शनल घेणं फार गरजेचं आहे. का, सर्वात जास्त असलेला प्रॉफिटेबल जर कोणता ऑप्शनल असेल तर तो म्हणजे असणार आहे PSR. त्यामुळं आपल्या अभ्यासाची गती आणि अभ्यासाला शार्पनेस आणायचं असेल तर PSR ऑप्शनल इज द बेस्ट आणि तोही ऑप्शनल आपण 21 डिसेंबर पासून स्टार्ट करतोय. परत त्याच्यासाठी काही इन्क्वायरी करायची असेल तर हा माझा पर्सनल नंबर आहे, तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करू शकता. ठीक आहे, चला आता बघूया की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन काय आहे, संविधानिक तरतुदी काय आहे, सप्लिमेंटरी ग्रँट्स. मग आता सप्लिमेंटरी ग्रँट्स तुम्हाला कदाचित कळालं असेल की एकंदरीत आपल्याला जेव्हा सरकार चालू करायचं असेल किंवा सरकार चालवायचं असेल त्यावेळेस बजेटच्या अलोकेशन मधून पैसा दिला जातो, पण तो पैसा कमी पडत असतो, तर अशा वेळेस सप्लिमेंट ग्रँट्स तिथं दिल्या जातात. मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या प्रकारचं असलेलं इथं प्रोव्हिजन कुठं कुठं दिलेली आहे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग आर्टिकल सेंट्रलसाठी, कोणासाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आपल्याकडे 2 आर्टिकल आहे. एक आहे ते म्हणजे काय, तर 115 आर्टिकल आणि दुसरं आहे 116 आर्टिकल, की जे स्पेसिफाईडली आपल्याकडे विविध प्रकारच्या ग्रांट्स बद्दल बोलतोय. कशाबद्दल बोलतोय, ग्रांट्स बद्दल, ज्याला अनुदान म्हणतात. काय म्हणतात, अनुदान, किंवा ज्याला आपण पुरवणी मागणी म्हणतो.
मग अशा पद्धतीने आर्टिकल 2 आहे, एक आहे आर्टिकल 115 आणि दुसरा आहे आर्टिकल 116. सोबतच त्या प्रकारचं स्टेटसाठी आपल्याकडे परत 2 आर्टिकल आहे. एक आहे 205 आर्टिकल आणि दुसरा आहे 206 आर्टिकल. हे दोन्ही आर्टिकल हे आपल्याकडे काय सांगतोय की सप्लिमेंटरी ग्रँट्स कशा पद्धतीने दिल्या जाणार आहे. मग अशा वेळेस सप्लिमेंटरी ग्रँट्स हा शब्द हा कुठे दिलेला आहे तर आर्टिकल 115 मध्ये दिलेला आहे आणि स्टेटसाठी हे सप्लिमेंटरी ग्रँट्स कुठे दिलेलं आहे तर 205 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. मग अशा पद्धतीने स्टेटचं असलेलं प्रोव्हिजन हे वेगळं आहे आणि सेंट्रलचं असलेलं प्रोव्हिजन वेगळं आहे. मग अशा स्वरूपामध्ये इथं सेंट्रलमध्ये प्रेसिडेंट जे असतात ते प्रेसिडेंट अशा प्रकारच्या असलेल्या सप्लिमेंटरी ग्रँट्स इथं मांडत असतात. काय करत असतात स्वतःहून नाही पण ऑन बिहाफ ऑफ द पर्टिक्युलर, त्याच्याऐवजी फिनान्स मिनिस्टर असतात किंवा तुमचे कन्सर्न मिनिस्टर असतात ते काय करत असतात तर इथं त्या प्रकारचं असलेलं इथं संदर्भ देत असतात. कारण की काय की प्रेसिडेंट का बरं मांडतात म्हणजे असं का म्हटलं गेलं आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कार्यकारी मंडळाचे असलेले हेड म्हणजे एक्झिक्युटिव्ह हेड कोण असतात प्रेसिडेंट असतात. मग अशा स्वरूपामध्ये प्रेसिडेंट काय करणार आहे सप्लिमेंटरी ग्रँट्स इथं इस्टॅब्लिश करणार आहे पार्लमेंटमध्ये जेव्हा जेव्हा सेशन असेल तेव्हा. सेम त्या प्रकारे इथं गव्हर्नर काय करत असतात तर सप्लिमेंटरी ग्रँट्स असलेलं प्रोव्हिजन्स तिथं तयार करून ठेवत असतात. त्यामुळे हे आर्टिकल्स फार महत्त्वाचे आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे सप्लिमेंटरी ग्रँट्स मागण्याचा काय आहे अधिकार आपल्याला भेटलेला आहे. मग आता किती प्रकारचे ग्रँट्स आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहे लक्ष ठेवायचं. आपल्याकडे किती प्रकारचे ग्रँट्स हे आपल्याकडे दिलेले आहे तर लक्ष ठेवा टोटल 6 प्रकारचे ग्रँट्स आपल्याकडे काय आहे इथं मेन्शन केलेलं आहे पार्लमेंटच्या प्रोसिडिंग मध्ये. पहिलं आहे ते म्हणजे सप्लिमेंटरी ग्रँट्स, पूरक अनुदान ज्याला आपण म्हणतोय. त्याच्यानंतर आहे ऍडिशनल ग्रँट्स आहे. दुसरं आहे तिसरं आहे ते म्हणजे एक्सेस ग्रँट्स आहे. चौथा आहे त्या प्रकारचं वोट ऑफ क्रेडिट आहे. त्याच्यानंतर आहे एक्सेप्शनल ग्रँट्स आहे आणि लास्टला काय आहे वोट अँड अकाउंट. आता ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ आपल्याला बारकाईने बघायचा आहे. नेमकं सप्लिमेंटरी ग्रँट्स म्हणजे काय असणार आहे, नेमकं तुमचं ऍडिशनल ग्रँट्स काय असतो, एक्सेस ग्रँट्स काय असतो, सोबतच वोट ऑफ क्रेडिट काय असतं, एक्सेप्शनल ग्रँट्स काय आहे आणि वोट अँड अकाउंट काय आहे एकदम डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामधला थोडासा फरक समजून घेऊ. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 115 जो की पार्लमेंटमध्ये जर आपल्याला अशा प्रकारची ग्रांटची मागणी करायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला आर्टिकल 115 नुसार 3 प्रकारचे ग्रँट्स दिलेले आहे. एक आहे सप्लिमेंटरी, दुसरा आहे ऍडिशनल आणि तिसरा आहे एक्सेस ग्रँट्स. आता वोट ऑफ क्रेडिट, त्याच्यानंतर एक्सेप्शनल ग्रँट्स आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये वोट अँड अकाउंट असलेलं हे जे काही संदर्भ आहे तो इथं आहे आर्टिकल 116 मध्ये. स्टेटच्या संदर्भामध्ये पण अशाच प्रकारे गोष्टी दिसत आहेत. इथं काय असणार आहे तर आर्टिकल 205 आणि इथं काय असणार आहे 206. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्हाला त्या प्रकारचे ग्रँट्स मागायचे असेल तर ऍडिशनल, सप्लिमेंटरी आणि एक्सेस ग्रँट्स 115 नुसार आणि त्या प्रकारे राज्यांमध्ये 205 आणि सेम त्या प्रकारे रिस्पेक्टिव्हली 116 आणि 206 मध्ये दिले आहे. आता ह्या शब्दांचा अर्थ काय होतोय हे नीट लक्षात घ्या, समजून घ्या, कारण की हे जर समजलं तर तुम्हाला पुरवणी मागण्या काय असतात, ह्या पुरवणी मागण्या फुलफिल होणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला कळेल. पहिला आहे सप्लिमेंटरी ग्रँट्स. आता फॉर एक्झाम्पल असं समजा ऍग्रीकल्चर मिनिस्टरला आपण काय केले आहे तर या संदर्भामध्ये पर्टिक्युलर 2000 कोटी काय 2000 कोटी एवढे पैसे दिलेले आहे बजेटच्या माध्यमातून. कधी 2025-26च्या असलेल्या फिनान्शियल इयरमध्ये आपण काय केलं 2000 कोटी एवढे खर्च करायला दिलेले आहे. आता काय होणार आहे तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या फिनान्शियल इयरमध्ये 2000 कोटी खर्च करणं अपेक्षित आहे कोणी ऍग्रीकल्चरचं मंत्रालयाने. परंतु त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जर असं लक्षात आलं की 2000 कोटी हे काय पडले आहे कमी पडले आहे. काय झाले आहे कमी पडलेले आहे त्या स्कीमसाठी. बघा बरं, मूळ स्वरूपामध्ये जर आपण बघायला गेलं तर ऍग्रीकल्चरला 2000 कोटी दिले आणि 2000 कोटी हे काय झाले कमी पडलेले आहे. मग आता कमी पडल्या असल्या कारणामुळं तुम्हाला अजून काय लागत आहे पैसा लागतोय. काय लागतोय पैसा लागतोय.
मग अशा वेळेस तुमच्या असलेल्या फिनान्शियल इयरमध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल असं समजू की एप्रिलमध्ये 2000 कोटी एवढे आपल्याला त्यांना दिले आपण. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत हे 2000 कोटी पूर्ण काय झाले, खर्च झाले. आता डिसेंबर बाकी आहे, जानेवारी बाकी आहे आणि फेब्रुवारी बाकी आहे. मग अशा असलेल्या 3 महिन्यासाठी आपल्याला जर पैसा पाहिजे असेल तर अशा वेळेस डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस तुमचं असलेलं विंटर सेशन असतं, तर त्या विंटर सेशनमध्ये काय केलं जातंय, ही सप्लिमेंटरी ग्रांट्स मागितल्या जाते. आम्हाला सप्लिमेंट द्या. काय द्या? सप्लिमेंट द्या. आता याच्यामध्ये सगळ्यात गोष्टी महत्वाची काय आहे की ही जी सप्लिमेंटरी ग्रँट्स असते, जी काही तुमची स्कीम ऑलरेडी चालू आहे, ज्यासाठी तुम्ही ऑलरेडी खर्च केलेला आहे, जसे की 2000 कोटी रुपये तुम्ही खर्च करता एखाद्या गोष्टीला इम्प्लिमेंट करण्यासाठी, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकतात, सप्लिमेंटरी ग्रँट तिथं मागू शकतात. जसं की स्वच्छ भारत अभियान आहे. स्वच्छ भारत अभियानाचे 2000 कोटी अलोकेट केले. मग अशा वेळेस काय केलं जाणार आहे, 2000 कोटीचा परत त्या प्रकारचा असलेला तुमचा सप्लिमेंटरी फक्त तुमच्या त्या जुन्या स्कीमला कंटिन्युएशन मध्ये फिलअप करण्यासाठी अशा प्रकारे तिथं ग्रँट दिला जातोय. त्याला म्हणलं जातंय सप्लिमेंटरी ग्रँट्स. ठीक आहे. दुसरं ऍडिशनल ग्रँट काय आहे? ऍडिशनल ग्रँट काय आहे, जसं की फॉर एक्झाम्पल रोड मिनिस्ट्री आहे. काय आहे? रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री. त्यांनी काय केलं आहे, 10 किलोमीटरचा रस्ता बांधलेला आहे, पण त्यांना असं वाटतंय की अजून याच्या बाजूनी एक फुटपाथ पण बांधावा आणि फुटपाथ बांधण्यासाठी त्यांना त्या प्रकारचा 200 कोटी लागत असेल. तर अशा पद्धतीने ऑलरेडी 10 किलोमीटर बांधण्याचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यासाठी तुम्हाला 50 CR दिलेले आहे. त्या प्रकारचा 500 CR दिलेले आहे. 500 CR तुम्ही ऑलरेडी एका स्कीम साठी वापरताय आणि तुम्हाला ऍडिशनल काय बांधायचं आहे, फुटपाथ बांधायचा आहे. मग अशा संदर्भामध्ये तुम्ही रस्ता पण बांधताय आणि ऍडिशनल त्यासोबत त्या प्रकारचा असलेला फुटपाथ पण बांधताय. मग त्याच्यासाठी जर तुम्हाला पैसा लागत असेल, तो काय असणार आहे, ऍडिशनल ग्रांट असणार आहे. आणि हे ऍडिशनल ग्रांट न्यू इनिशिएटिव्ह साठी असतात. कशासाठी असतात? न्यू इनिशिएटिव्ह साठी असतात. परंतु सप्लिमेंटरी ग्रांट्स हा कशासाठी असतो, जुन्या स्कीमलाच कंटिन्यू ठेवण्यासाठी. कशासाठी असतो? जुन्या स्कीमला कंटिन्यू ठेवण्यासाठी असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात हे? मग इथं सप्लिमेंटरी ग्रँट जुनी स्कीम, जुनीच असलेली योजना, जुन्याच असलेल्या गोष्टी कंटिन्युएशन मध्ये खर्च करण्यासाठी सप्लिमेंटरी ग्रँट. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ऍडिशनल ग्रँट कशासाठी असणार आहे, नवीन तुमचा काही ऍडिशनल खर्च होतोय का त्याच्यासाठी असलेला जो पैसा लागणार आहे, तर तो ऍडिशनल नवीन ग्रँट असतो. आलं लक्षात हे? आता मग सर सप्लिमेंटरी ग्रँट, ऍडिशनल ग्रँट आणि एक्सेस ग्रँट मध्ये फरक काय ना? एक्सेस ग्रँट म्हणजे काय, जास्तीचा खर्च. काय आहे? जास्तीचा खर्च. आता कसं आहे नीट लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल 2000 कोटी हे ऍग्रीकल्चर मिनिस्टरला आपण दिले. काय दिले? 2000 कोटी आपण ऍग्रीकल्चर मिनिस्टरला दिले. आता पहिल्या याच्यामध्ये हा जो काही पैसा आहे तो काय पडला होता, कमी पडला होता. काय झाला होता? कमी पडला होता. परंतु जेव्हा एक्सेस ग्रँट असतो, तो एक्सेस ग्रँट आपण का बरं मागतो, त्या प्रकारची पुरवणी का बरं मागणी केली जाते की तुम्ही 2000 कोटी जे देताय त्याच्यावर आमचा ऑलरेडी काय झाला आहे, जास्त खर्च झाला आहे. मग हा जो जास्तीचा खर्च आहे, तो जास्तीचा खर्च आम्हाला भागवावा लागणार आहे. पहिल्यामध्ये काय असतं, खर्च कमी पडलेला आहे. येतं लक्षात? पैसा जेवढा तुम्ही देताय ना तेवढा कमी आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये खर्च हा जास्त झालेला आहे, त्यामुळे आम्हाला काय द्यावं लागणार आहे, पैसा जास्त द्यावा लागणार आहे. कधी कधी काय असतं, एखादी योजना असते, त्या योजनेला तुम्हाला थांबवता येत नाही. काय थांबवता येत नाही? जसे की फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो, एखादी योजना आहे, ती योजना सप्लिमेंटरी ग्रँटच्या माध्यमातून काय केलं होतं, आपण इम्प्लिमेंट केली. परंतु पैसा अभावी असल्यामुळे ती स्कीम आपण तिथं थांबवली. परंतु अशा काही स्कीम असतात की ज्या स्कीम आपल्याला थांबवता येत नाही, कंटिन्युएशन मध्ये काय करावं लागतं, त्याची अंमलबजावणी करावी लागते. मग अशा वेळेस शासन काय करते, इकडून तिकडून कर्ज घेतं आणि ती स्कीम कंटिन्युअसली चालू ठेवतंय. मग अशा वेळेस काय केलं जात आहे, जेव्हा सेशन भरतं तर त्यावेळेस तिथं दाखवलं जात आहे की बघा ह्या स्कीम एवढ्या चांगल्या चालू आहे, याच्यातून लोकांचं वेलफेअर होतंय आणि हे वेलफेअर करत असताना आमच्याकडे पैसा नव्हता,
एक्सेस अमाऊंटमध्ये पैसा लागत होता, आम्ही कर्ज काढून त्या सगळ्या गोष्टी केल्या. आता काय करा, अशा पद्धतीने आम्हाला ह्या वर्षीच्या फायनान्शियल इयरमध्ये त्या प्रकारचं काय करून द्या, तिथं पैसे अरेंज करून द्या. म्हणजे हे सगळं ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की तुमच्या असलेल्या चालू असलेल्या फायनान्शियल इयरमध्ये काय केला जातोय, याचा वापर केला जातोय. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? हे आता सगळ्यात महत्वाचं आहे पुढचं, वोट ऑफ क्रेडिट, एक्सेप्शनल ग्रँट्स आणि वोट ऑन अकाउंट्स. सगळ्यात महत्वाचं. आलं लक्षात? हे 3 ग्रँट जे असतात ते कशासाठी असतात? चालू आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला पैसा कमी जास्त जर पडत असेल तर अशा वेळेस ह्या प्रकारच्या मागण्या तुम्ही करू शकतात. सप्लिमेंटरी ग्रँट्स की तुम्हाला पैसा कमी पडलेला आहे, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्ही स्कीम थांबवलेली आहे. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला तो सप्लिमेंटरी ग्रँट्स पाहिजे तर तुम्ही सेशनच्या माध्यमातून परत एकदा सांगा, आम्हाला ते पैसा पाहिजे, ॲडिशनल सप्लिमेंट करायचं आम्हाला आणि तिथं चालू करा. ॲडिशनलमध्ये नवीन स्कीम आणताय तर त्या पद्धतीने बांधायचं आणि एक्सेसमध्ये तुम्ही स्कीम थांबवलेली नाहीये, त्या पद्धतीने कंटिन्युएशनमध्ये आहे. वरतून आम्ही कर्ज घेतलेले, त्या कर्जाची परतफेड करायची आहे. मग अशा पद्धतीने असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला त्या गोष्टी दिसून येत आहे. हे चालू आर्थिक वर्षासाठी असतं. आता पुढचं आहे वोट ऑफ क्रेडिट आणि एक्सेप्शनल ग्रँट्स आणि वोट अँड अकाउंट्स. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. आता काय असतं की शासनाला कधी कधी ना पैसा हा खूप कमी पडत असतो. मग अशा वेळेस काय करतं शासन की आम्हाला सध्या पैसे द्या, नंतर तुम्ही काय करा, पुढच्या असलेल्या बजेटमध्ये त्याला ॲडजस्ट करून घ्या. शासन असं करतं बरं. कधी कधी शासनाला अर्जंट पैशाची खूप गरज आहे आणि शासनाला वाटतंय की आता की 1 महिनाच बाकी आहे नवीन बजेट मांडण्यामध्ये. मग अशा वेळेस आम्हाला कुठंतरी अर्जंट आत्ता पैशाची गरज आहे, नंतर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जेव्हा बजेट मांडलं जाईल पुढच्या वर्षी तर त्यावेळेस आपण ते ॲडजस्ट करून घेऊ. अशा प्रकारचं जर काही असतं तर ते म्हणजे असतं वोट ऑफ क्रेडिट. काय असतं? वोट ऑफ क्रेडिट. आपण म्हणत नाही का, यार मला हात उसने दे, माझ्याकडे त्या प्रकारे पैसा आले की मी तुला रिटर्न करतो. परंतु हे कधी असतं माहिती का, या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एक काइंड ऑफ ॲडव्हान्स ब्लँक चेक घेतला जातो. काय घेतला जातोय? ब्लँक चेक घेतला जातोय. कोणाकडनं? पार्लमेंटकडनं. पार्लमेंट काय म्हणते, तुम्हाला त्या प्रकारचं असलेला आम्ही ॲडव्हान्स पैसे देतोय. मग हे ॲडव्हान्स पैसे म्हणजे काय? वोट ऑफ क्रेडिट. काय आहे? वोट ऑफ क्रेडिट. आपण क्रेडिट कार्ड मारत नाही का, क्रेडिट कार्डमध्ये काय असतं की पहिले तू खर्च करून घे, नंतर पैसे जमा कर. सेम त्या प्रकारे आपल्याकडे शासन अशा पद्धतीचं असलेला खर्च भागवण्यासाठी वोट ऑफ क्रेडिटचा वापर करू शकतो. येतं लक्षात? हे कुठं वापरलं जाणार आहे किंवा याचं असलेलं परत रियुटिलायझेशन, परत तो पैसा कधी कशातून डिबेट केला जाईल किंवा त्या प्रकारे परत त्याच्यामध्ये मांडल्या जाईल तर नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये याला कव्हर अप केल्या जात आहे. हे तिन्ही गोष्ट चालू आर्थिक वर्षाच्या मध्ये डिस्कस केल्या जातात आणि हे काय असतात तर पुढच्या असलेल्या याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेण्यासाठी असतात. दुसरं काय आहे? एक्सेप्शनल ग्रँट्स. काय आहे? एक्सेप्शनल ग्रँट्स. फॉर एक्झाम्पल डिसेंबर महिना आहे, आता काय झालं, अचानक स्वरूपामध्ये वातावरण बिघडलं, सुनामी वगैरे आलं, भूकंप वगैरे आले. मग मला एक सांगा, जर अशा वेळेस ह्या सगळी नैसर्गिक आपत्ती अचानक आली आणि हे अचानक आलेल्या आपत्तीला आपल्याला डील करायचंय तर पैसे लागणार आहे. आणि जर आपल्या महाराष्ट्र राज्याकडे तेवढा पैसा नसेल तर आणि महाराष्ट्राच्या असलेल्या संदर्भामध्ये जर असं सेशन भरलेलं असेल तर त्यावेळेस काय केलं जातंय, हा एक्सेप्शनल ग्रँट्स तिथं घेतल्या जातोय. मग तो एक्सेप्शनल ग्रँट्स काय करत असतो आपण, त्या पद्धतीने युटिलाइज करतो. आणि ते कशासाठी यूज करतोय की पुढच्या वेळेस तुमचा असलेला जो काही संदर्भ आहे पुढच्या असलेल्या वर्षी त्या असलेल्या बजेटमधून ते काय करा, डिडक्ट करून घ्या. म्हणजेच आपण एका प्रकारचा असलेला ॲडव्हान्स पैसा घेतोय. एक्सेप्शनल सिच्युएशन आलेली आहे आणि ही एक्सेप्शनल सिच्युएशन आम्हाला डील करायची आहे, त्याच्यासाठी पैसा द्या. त्याला म्हणलं जातं एक्सेप्शनल ग्रांट्स. तिसरं काय आहे ते म्हणजे काय, वोट अँड अकाउंट. काय आहे? वोट अँड अकाउंट. वोट अँड अकाउंट म्हणजे काय, नियर टू बी सेमच आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये काय केला जातोय, बजेट मांडल्या जातोय. असं समजा की जानेवारी महिन्यामध्ये सगळ्या मिनिस्टरचे पैसे संपले. जानेवारी महिन्यामध्ये सगळ्या मिनिस्टरचे पैसे संपले. मग अशा वेळेस सगळ्या मिनिस्टरचे पैसे जर संपले असतील आणि त्यांना 1 महिना काम करायचं असेल, पगार पाणी वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर पैसा लागेल की नाही. मग अशा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुमच्याकडं पुढच्या महिन्यात बजेट मांडल्या जाणार आहे, पण बजेट मांडल्यानंतर ते पास होऊन त्या प्रकारचं असलेलं तो ॲप्रोप्रिएशन बिल, विनियोजन बिल पारित होणं आणि नंतर त्याच्यानंतर कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, कन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेट याच्यातून पैसा विड्रॉ करणं,
याच्यासाठी 2-3 महिने जाणार आहे. मग ह्या प्रोसेसमध्ये शासनाला काही पैसा पाहिजे असतो, कारण की पर्टिक्युलर तुमचा असलेला जो काही खर्च आहे तो खर्च तर तुम्ही थांबवू शकत नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही वोट अँड अकाउंट करू शकतात. काय करू शकतात? वोट अँड अकाउंट करू शकतात. हा पण एका प्रकारचा काय असतो की ॲडव्हान्स पैसा उचलणं आहे. आलं लक्षात हे? म्हणून हे जे आपण म्हणतो ना की वोट ऑफ क्रेडिट, एक्सेप्शनल ग्रँट्स, हे एका प्रकारचं काय आहे? ॲडव्हान्स पैसे घेणे. काय घेणे? ॲडव्हान्स पैसे घेणे. हे ॲडव्हान्स पैसे आपण काय घेतो? आपली जशी रिक्वायरमेंट आहे तशी. आणि हे ॲडव्हान्स पैसे घेऊन नंतरच्या फिनान्शियल इयरमध्ये, नंतरच्या आर्थिक वर्षामध्ये त्याला आपण प्रॉपरली मांडण्याचा प्रयत्न करतोय. आलं लक्षात हे? मग अशा पद्धतीने वोट ऑफ क्रेडिट, एक्सेप्शनल ग्रँट्स आणि वोट ऑन अकाउंट अशा प्रकारे ह्या गोष्टी असतात. आणि हे जे काही आहे सप्लिमेंटरी, ॲडिशनल ग्रँट्स, एक्सेस ग्रँट, हे सगळं कशासाठी असतं? तर चालू आर्थिक वर्षामध्ये जो काही आपला खर्च जास्त झालेला आहे, हा खर्च भागवण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा काय करतात? वापर करतात. आलं लक्षात हे? आय होप सो तुम्हाला आता बऱ्यापैकी गोष्टी कळाल्या असतील. आय होप सो तुम्हाला हे असे ग्रांट्स माहिती झाले असतील. जेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचतात तर लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टी दिल्या आहे, परंतु वास्तव्यास विद्यार्थ्यांना ते कन्फ्यूज होतं. परंतु कन्फ्यूज बिलकुल होऊ द्यायचं नाही. एकंदरीत ह्या ग्रांटचा असलेला उपयोग काय असतो, हे अनुदानांचा उपयोग काय असतो, आपल्याकडं कोणतीही गोष्ट थांबलेली चालणार नाही. काही गोष्टी ह्या आपल्याला प्रॉपरली डिलिव्हर कराव्याच लागतात. आलं लक्षात हे? मग अशा पद्धतीने ज्या काही पुरवणी मागण्यांचं असलेली इथं चर्चा चालू आहे, तर ह्या चर्चेअंतर्गत तुम्हाला लक्षात येत असेल की ह्या पुरवण्या मागण्या कशासाठी केल्या गेलेल्या आहे, तर याचं पूर्ण सविस्तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं मांडणी केलेली आहे. आलं लक्षात? भेटूया आपण परवाच्या सेशनमध्ये एक धमाकेदार असलेल्या गोष्टीवर आपल्याला परत एकदा काय करायची आहे? चर्चा करायची. थँक्यू.